नागपुर स्थित पवित्र दीक्षा भूमि के विकास को लेकर एक बार फिर विवाद बढ़ गया है। विकास कार्य जल्द शुरू होने की खबरों के बीच स्मारक समिति ने कड़ा विरोध जताया है। समिति के सदस्य विलास गजघाटे ने कहा कि विकास आराखड़ा तैयार करते समय सरकार को समिति को विश्वास में लेना जरूरी है और इस मुद्दे पर जल्द ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस से चर्चा की जाएगी। उन्होंने यह भी कहा कि फेज 1 और फेज 2 का काम एक साथ शुरू करने से पहले समिति से विचार विमर्श होना चाहिए। समाज कल्याण विभाग द्वारा दीक्षा भूमि को दुबई और सिंगापुर की तर्ज पर विकसित करने के प्रस्ताव को भी समिति ने खारिज कर दिया और बताया कि संबंधित बैठक में उनका कोई प्रतिनिधि मौजूद नहीं था। इस मामले में उच्च न्यायालय में सुनवाई चल रही है और समिति मध्यस्थी याचिका दाखिल करने जा रही है। समिति ने करीब 3 एकड़ 84 आर जमीन और आसपास के कृषि, स्वास्थ्य व IITI विभाग की जमीन स्मारक के लिए देने की मांग दोहराई, जो पिछले 40 वर्षों से लंबित है। चौथे प्रवेश द्वार के निर्माण में बाधा डालने और कृषि विभाग द्वारा उस क्षेत्र में निर्माण कार्य शुरू करने पर भी आपत्ति जताते हुए उसे तुरंत रोकने की मांग की गई है। साथ ही NMRDA द्वारा बिना अनुमति निकाली गई निविदा को रद्द करने की मांग की गई। समिति ने चेतावनी दी है कि दीक्षा भूमि, जो डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर की स्मृतियों से जुड़ा पवित्र स्थल है, उस पर संवेदनशीलता से निर्णय नहीं लिया गया तो बौद्ध समाज में असंतोष बढ़ सकता है और इसका विपरीत परिणाम प्रशासन को भुगतना पड़ेगा। नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीच्या विकास आराखड्यासंबंधी वेगवेगळ्या बातम्या वर्तमानपत्रात प्रसिद्ध होत आहेत। स्मारक समिती आणि महाराष्ट्र शासन हे संमतीने, दोघांच्या संमतीने विकास आराखडा मंजूर करून महाराष्ट्र शासन आणि स्मारक समिती तो आराखडा कार्यान्वित करतील। आणि वर्तमानपत्रात काही बातम्या येत आहेत की सिंगापूरच्या धर्तीवर, दुबईच्या धर्तीवर, परंतु असा कुठलाही प्रस्ताव आणि आराखडा दीक्षाभूमी स्मारक समितीने मंजूर केला नाही आणि त्याची बैठक झाली, त्या बैठकीला स्मारक समितीचा एकही सदस्य उपस्थित नव्हता। माननीय उच्च न्यायालयात यासंबंधी जनहित याचिका आहे। त्या जनहित याचिकेमधूनही बातम्या येतात की दीक्षाभूमीसाठी नवीन निविदा उघडणार, परंतु आम्ही माननीय उच्च न्यायालयामध्ये सुद्धा इंटरव्हेन्शनचा अर्ज सादर करू, मध्यस्थी अर्ज सादर करू आणि माननीय उच्च न्यायालयाला विनंती करू की स्मारक समिती आणि महाराष्ट्र शासन हे संयुक्तरित्या जो आराखडा मंजूर आम्ही करू तो आम्ही आपल्याला माननीय उच्च न्यायालयाला सादर करू आणि तोच आराखडा आम्ही कार्यान्वित करू। आणि ज्याप्रमाणे आम्ही ज्या ज्या जागा मागितल्या आहेत, दीक्षाभूमीच्या उत्तरेकडील कृषी विभागाची 3 एकर 84 जागा ही फेज 2 आणि फेज 1 या आराखड्यात आवश्यक आहे असं महाराष्ट्र शासनाने सुद्धा या ठिकाणी नमूद केलं आहे आणि महाराष्ट्र शासनाने ती मिळावी याकरता पाठपुरावा सुरू आहे। परंतु दुर्दैवाने आज असं दिसतं की ती जागा आम्ही मागतो 50 वर्षापासून अजून दिली नाही, परंतु त्या जागेवर भव्य प्रमाणात आणि जलद गतीनं बांधकाम सुरू आहे। आमची महाराष्ट्र शासनाला विनंती आहे की ते बांधकाम विनाविलंब थांबवावं आणि माननीय उच्च न्यायालयालासुद्धा आम्ही विनंती करतो की त्यांनी या बांधकामाला स्थगिती द्यावी आणि ही जागा दीक्षाभूमी स्मारक समितीला द्यावी। नाही, शासनाने जे अनेकदा सांगितलं आहे की ही जागा आम्ही देतो, स्मारक समितीला देतो आणि इथे बांधकाम सुरू आहे, त्यामुळं बौद्ध समाजामध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि पुढं समाजाला असं वाटेल की शासन आपल्याशी खोटं बोलते किंवा आपली दिशाभूल करते आणि आपल्याला आश्वासनं नुसते देते आहे। म्हणून महाराष्ट्र शासनाला आमची विनंती आहे की जनाक्रोश भडकण्यापूर्वी ही जागा स्मारक समितीला दिल्यास आम्ही महाराष्ट्र शासनाचे आभारी राहू आणि आम्ही या आपल्या माध्यमातून समाज बांधवांना आग्रहाची विनंती करतो, हात जोडून आम्ही त्यांना विनंती करतो की आता आम्ही सरकारला जी जागा मागू थकलो, आपण आता सरकारकडे समाजाने या जागेचा पाठपुरावा करावा अशी आम्ही समाजाला विनंती करतो।